बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा सुरू आहे। ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळाप्रकरणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा असेल। तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। तर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा हा आक्रोश मोर्चा सुरू आहे। ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळाप्रकरणी आंदोलन केले जाते। क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढला गेलाय। तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी केली गेली आहे। सोबतच स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। गेल्या काही दिवसात विविध परीक्षांमध्ये जे घोटाळे झालेले आहेत त्या संदर्भात हे आंदोलन सुरू आहे। तर तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू असून मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेत आणि त्यांनी विविध मागण्या केल्यात। तर छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा आक्रोश मोर्चा। तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा ही प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, गेल्या काही वेळापासून विद्यार्थी आक्रमक झालेत आणि तलाठी भरती घोटाळा प्रकरणी एसआयटीची चौकशीची मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली आहे। आपण पाहता या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी जमलेले आहेत। हजारोंची संख्या जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। पहिल्यांदा असं झालंय की छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढी मोठी विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती एकत्रित जमलेली आहे। याआधी बरेच आंदोलन झाले, मात्र एवढी संख्या जी होती ती विद्यार्थ्यांची पाहायला मिळालेली नव्हती। हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्यासोबत विद्यार्थी नेतृत्व आहेत। सर, काय सांगाल? एकीकडे परीक्षांमध्ये घोटाळा होतो, परीक्षा रद्द होतात, त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले, तुमची काय भूमिका आहे? आमचा जरा विद्यार्थी नाहीये, शासनाने कारवाई करावी या सरकारचं आम्ही अभिनंदन याच्यासाठी करतो की तुम्ही जागा भरपूर काढल्या, पण त्याच्यात जर घोटाळे होत असतील, लेकराच्या हक्काची नोकरी कोणी वळकावत असेल तर त्याच्या विरोधात आज नाही, भविष्यातही आम्ही रस्त्यात येऊया। 2024ला तुम्हाला आमची गरज आहे, आज आम्हाला तुमची गरज आहे, कारण तुमचे सहकार्य आणि आमची मदत एकमेका आपण सोबत राहूया। विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं, विद्यार्थ्यांच्या मागे तुम्हाला जसं तुम्हाला आमदार भाव वाटतं, तुमच्या पोराला आमदार भाव वाटतं, एवढं तरी वाटायला पोलीस व्हावं, त्यासाठी आमचा लढा आहे। एखाद्या व्यक्तीविरोधात प्रत्यक्ष कुठल्या व्यक्तीविषयी आहे आमचा लढा। आमच्या गृहमंत्र्यांनी पुरावे मागितले घोटाळ्या संदर्भात, पेपरमध्ये ज्या न्यूज आहेत त्या न्यूज छापणाऱ्या मीडिया माध्यमातून आलेल्या बातम्या आधारित आम्ही त्याच्यावर पुरावे देऊ शकतो, कारण आम्ही काय तिथे मोबाईल घेऊन गेलो नाही, आम्ही काय तिथे कॅमेरा फिट केले नाही, सीसीटीव्ही तुमच्याकडे आहे, सर्व काही पुरावे तुमच्याकडे आहेत। गृहमंत्री साहेबांना विनंती आहे पुन्हा की याच्यामध्ये गृहमंत्री साहेबांपेक्षा विखे पाटील साहेबांना बोल द्या ना, तर त्या खात्याचे जे मंत्री आहेत ना, संबंधित खात्याला बोलू द्यायला हवा। आपण या ठिकाणी पाहताय मोठी संख्या जी आहे विद्यार्थ्यांची जमलेली आहे, हजारोंची संख्या जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते। आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जी आहे घोषणाबाजी सुरू केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।